नमस्कार. मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बहुप्रतीक्षित संस्कृती आर्ट फेस्टिवल म्हणजेच ओपन फेस्टिवलला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाहायला मिळत आहे, सोबतच आमदार रवींद्र फाटक पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कला संस्कृतीचं दर्शन जे आहे ते आपल्याला या ओपन आर्ट फेस्टिवलमध्ये घडणार आहे. आणि या सुंदर अशा आपण बघू शकतो उपवन आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो कलाकार आपली कलाकृती सादर करतात आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला महाराष्ट्राची कला संस्कृती असणारी कोळी आगरी संस्कृती जी आहे ती पाहायला मिळते. आणि या भव्य दिव्य सुंदर अशा सोहळ्याचा हा लोकार्पण सोहळा आपण बघू शकतो इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. काहीच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील येथे दाखल होणार आहेत. देशभरातील विविध कला संस्कृतीचं दर्शन देत आपल्याला या सुंदर अशा ओपन आर्ट फेस्टिवलमध्ये घडताना पाहायला मिळते. आणि वारसा जपणारा हा क्लब संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये दरवर्षी यांचा सहभाग असतो. बंगाल संस्कृतीचं हे दर्शन आपण बघू शकतो घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. कला संस्कृतीचं शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला ओळखलं जातं आणि त्यातच कला संस्कृतीचं सौंदर्य जपणारं म्हणजे ओपन आर्ट फेस्टिवल म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रचलित आहेत. आणि आता आपण पाहू शकतो या सुंदर अशा बहुप्रतीक्षित ओपन आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि विविध राज्यातील कला संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. काही वेळापूर्वी कोळी आगरी संस्कृती आपण पाहिली, पंजाबची संस्कृती आपण पाहिली आणि आपण बंगालची संस्कृती पाहतो आणि मान्यवरांना या ठिकाणी अभिवादन करून आपण पाहू शकतो विविध कलाकार पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. बंगाल संस्कृतीनंतर आता आपल्याला केरला संस्कृतीचं दर्शन घडतं. भारत
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, सगळ्या साध्वी भगिनी, आप सभी का स्वागत। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आपण बघू शकतो सगळे साथी आपल्याला पाहायला मिळतात। थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर। चारों तरफ हरियाली, पर्यावरण की सुरक्षा की खुशहाली, बहुत बढ़िया मैसेज है। थैंक यू सो मच। पर्यावरण पर संदेश देताना आपल्याला पाहायला मिळतात। खूप सुंदर सुंदर कला संस्कृतीचं दर्शन आपल्याला ओपन आर्ट फेस्टिवलच्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला पाहायला मिळतात। महाराणा प्रताप शौर्याचं प्रतीक असलेले महाराणा प्रताप यांची ही आपण सगळेजण कलाकृती त्यांचाही जय जयकार करूया। भारताच्या थोर पुरुषांपैकी एक, शौर्य आणि जिद्दीचं प्रतीक असलेले महाराणा प्रताप आणि त्यांचे सैनिक। सुंदर सुंदर कलाकृती आपल्याला या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळते। संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून म्हणजे ओपन फेस्टिवलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो प्रत्येक राज्यात ही कला संस्कृती जी आहे ती दाखविण्याचा प्रयत्न या उद्घाटन प्रसंगी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज 10 जानेवारी, 11 जानेवारी, 12 जानेवारी आणि 13 जानेवारी 4 दिवस विविध कार्यक्रम जे आहेत ते इथे असणार आहेत आणि भरभरून प्रतिसाद जो प्रेक्षकांचा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक शाळेचे विद्यार्थी असतील तेही काही वेळापूर्वी इथे येऊन गेले, त्यांच्या माध्यमातूनही सुंदर अशी सुरुवात जी आहे ती या सुंदर अशा आर्ट फेस्टिवलची करण्यात आलेली आहे। थैंक यू सो मच सर, और आगे भी आते रहिए। आगे वहाँ पे तरंग में हमने नाश्ते और खाने का इंतजाम किया, प्लीज आप वहाँ पे अपना नाश्ता लेके और हमारे इनॉग्रल प्रोग्राम में जरूर शामिल होइए। अनेक दिग्गज कलाकार या सुंदर अशा ओपन आर्ट फेस्टिवलला पुढील 4 दिवस उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघू शकतो विविध कला संस्कृती सादर करत या ओपन आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। संकल्प स्कूल, शस्त्रकला पथक, महाराष्ट्राची संस्कृती असणारे विविध कला संस्कृती आपल्याला ओपन आर्ट फेस्टिवलच्या लोकार्पण सोहळ्याच्या दरम्यान पाहायला मिळते। दांडपट्टा, बनाटी, चैतबाणा, साधा बाणा, तलवारबाजी अशी 16व्या शतकातली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, बाळासाठे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मुलं तयार झाली आहेत। 16व्या शतकातील ही सगळी मर्दानी खेळांची अनुभूती आपल्याला येताना इथे पाहायला मिळते। परेड खत्म होने के बाद मैं संस्कृति आर्ट फेस्टिवल टीम के सारे मेंबर्स को स्टेज के पास बुलाने का न्योता दे रही हूँ, भूलिएगा मत, तुरंत आ जाइए। सोळाव्या शतकापासून आपल्याकडे वापरली जाणारी वेगवेगळी शस्त्र आणि त्याचं अतिशय उत्तम सादरीकरण, भव्य दिव्य उद्घाटन आपल्याला या ठिकाणी संस्कृती आर्ट फेस्टिवल म्हणजेच ओपन फेस्टिवलचं होताना पाहायला मिळतंय। विविध कलाकृतीचं दर्शन इथे आपल्याला घडताना पाहायला मिळतं। सांस्कृतिक शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला ओळखलं जातं आणि याच सांस्कृतिक शहराचं सौंदर्य म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या उपवन आर्ट फेस्टिवलला आपण बघतो सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या उद्घाटन प्रसंगी पारंपरिक आणि ऐतिहासिक शस्त्र देशातली व महाराष्ट्रातली विविध संस्कृती आपल्याला इथे पाहायला मिळते. कला रसिकांच्या मनोरंजनासाठी आपण बघू शकतो हे सगळे कलाकार इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. फोकस, ध्यान. शौर्याचं प्रतीक असणारा दानपट्टा व बघू शकतो हे सुंदर सुंदर कलाकार आपलं शौर्य ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. शक्ती, संयम, एकाग्रता, सामर्थ्य या सगळ्याचं अतिशय उत्तम प्रात्यक्षिक सादरीकरण त्याचं दर्शन या निमित्ताने या मर्दानी खेळांच्या निमित्ताने आपल्याला घडतंय. साठे सर आणि माणिक पाटील सर या दोघा शिक्षकांच्या अतिशय उत्तम मार्गदर्शनातून ही पुढची पिढी घडतीये. विविध कला संस्कृतीचं दर्शन आपल्याला उपवन आर्ट फेस्टिवलच्या या लोकार्पण प्रसंगी पाहायला मिळते. ठाणे शहरातील अनेक खेळाडू स्पर्धक आपल्याला इथे आपली ही कला संस्कृती सादर करताना आपल्याला पाहायला मिळते. तर लहान लहान चिमुकल्यांचाही परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. आप आगे बढ़िए. आप लोग जरूर देखेंगे चलते चलते. प्लीज वी हैव योर परफॉर्मेंस ऑन विरासत स्टेज बहुत जल्दी. संस्कृती विवाह प्रतिष्ठान वाद्य पथक संस्कृती विवाह प्रतिष्ठान वाद्य पथक ठाणे. चला चला. विरासत स्टेज पे आपका परफॉर्मेंस हम लोग जरूर देखेंगे अगले साल. आप लोग अभी धीरे धीरे आगे बढ़िए. संकल्प शस्त्रकला पथक तुमचे खूप आभार आणि लवकरच तुमचं पुढचं प्रात्यक्षिक आम्ही बघणार आहोत. आप लोग का परफॉर्मेंस हम लोग जरूर देखेंगे विरासत स्टेज पे. संस्कृती शस्त्रकला पथकाचे साठे सर आणि माणिक पाटील सर आपले खूप आभार.
दिखाने के लिए बुला रही हूँ। और संस्कृति आर्ट फेस्टिवल टीम कमिंग ऑन द स्टेज क्विकली। Do we have माननीय प्रतापजी सरनाईक, माननीय रवींद्रजी पाठक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, अनामिका सरनाईक, माननीय आशाताई वो आउ सरनाईक, सकते हो। वेलकम नहीं कर पाए थे इसलिए अनफॉर्चुनेटली। आप लोग आ सकते हैं स्टेज पे फटाफट जल्दी। बहुप्रतीक्षित ओपन आर्ट फेस्टिवल सुरुवात झालेली आहे। सभी दर्शकों से पुढील 4 दिवस मनापासून आभार. ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत, कारण की बहुप्रतीक्षित ओपन आर्ट फेस्टिवलला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आप लोग वहाँ जाके विराजमान हो सकते हैं। वहाँ बहुत जल्दी हमारा इनॉग्रल फंक्शन होने वाला है, जिसे सदर करने आ रही है हमारी पद्मश्री शुभा बुद्गल जी। मैं चाहती हूँ कि आप सभी लोग वहाँ पे जाके अपना स्थान भव्य दिव्य सोहळा पुढील 4 दिवस 10 जानेवारी ते 13 जानेवारी तमाम कला रसिकांना अनुभवता येणार आहे आणि या सुंदर अशा सोहळ्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून दरवर्षी संस्कृती आर्ट फेस्टिवल म्हणजेच ओपन फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत असतं आणि आज आपण बघू शकतो या सुंदर अशा आर्ट फेस्टिवलचा श्री गणेशा झालेला आहे आणि सुंदर सुंदर कलाकृती, सुंदर सुंदर मनोरंजन ठाणेकरांना पुढील 4 दिवस अनुभवता येणार आहे आणि अधिकृतरित्या या सुंदर अशा हमारे कमेटी ओपन आर्ट मेंबर्स, फेस्टिवलला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। हमारे टीम मेंबर्स, आज हमारे टीम मेंबर्स और मैं वॉलंटियर करती हूँ कि इन सभी को मैं अपने तहे दिल से धन्यवाद देती हूँ और अस्मिता कि आपने हमारी सब मदद की आज ये सक्सेसफुल होने के लिए। ओपन आर्ट फेस्टिवलची संपूर्ण ही कोर कमिटी आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत पाहायला मिळते। नहीं हम अच्छा जी तुम्हारी माफी चाहती हूँ, माइक पे माफी चाहती हूँ। हमारे सब टीम मेंबर्स को बहुत बहुत धन्यवाद, एक दूसरे के लिए तालियां बजाई जाए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। सभी लोगों ने जिसने पार्टिसिपेट किया और सारे थानेकर जिन्होंने ये पूरी सजावट को सेरेमनी में साथ दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अब हम चलते हैं तरफ की ओर। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो ही भव्य दिव्य सुरुवात झालेली आहे।
भव्य दिव्य हे लोकार्पण आपण बघू शकतो उपवन आर्ट फेस्टिवलचं झालेलं आहे। विविध कला संस्कृती आपल्याला या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळाली आणि विविध राज्यातील संस्कृतीचं दर्शनही आपल्याला या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळालं। शिवरायांच्या नामस्मरणाने ही सुंदर अशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते उपवन आर्ट फेस्टिवलच्या या सुंदर अशा उद्घाटन प्रसंगी आपण बघू शकतो। विविध राज्यांमधली ही कला संस्कृती आपल्याला पाहावी। सोबतच आपण जर डावीकडे पाहिलं तर खूप आकर्षक आणि वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला येथे पाहायला मिळणार आहेत। खरं तर उपवन आर्ट फेस्टिवल मध्ये ठाणेकरांसाठी एक आगळी वेगळी मेजवानी असल्याने आपण बघू शकतो या सुंदर अशा सोहळ्याला ही सुरुवात झालेली आहे। ठाणेकरांसाठी जे जे कला रसिक येथे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर आपण बघू शकतो सेल्फी पॉइंटही बनविण्यात आलेला आहे आणि आता हळूहळू इथे ठाणेकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। भव्य दिव्य उद्घाटन आणि लोकार्पण आताच या उपवन आर्ट फेस्टिवलचं झालेलं आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रमांना ही सुरुवात होणार आहे आणि आता अगदी अभिवादन करून आपण बघू शकतो या सुंदर अशा सोहळ्याची सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळे स्टॉल्सही आपल्याला या उपवन आर्ट फेस्टिवलमध्ये पाहायला मिळतात। विविध कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येथे येत असतात आणि आपण बघू शकतो सुंदरच्या दृश्यांमध्ये सुंदर सुंदर पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ही खूप सुंदर सुंदर कलाकृती आपल्याला उपवन आर्ट फेस्टिवलमध्ये पाहायला मिळते। ही कला संस्कृती ही कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। भव्य दिव्य या उद्घाटनानंतर आपण बघू शकतो ठाणेकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर खूप सुंदर आणि आकर्षक अशी ही विद्युत रोषणाई आणि लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण सुंदर अशा लाइटिंगने हा संपूर्ण उपवन तलावाचा परिसर गजबजून गेलेला आहे आणि हळूहळू इथे आपण बघू शकतो ठाणेकरांची ही गर्दी वाढताना पाहायला मिळते। सुंदर
लाइटिंग आपल्याला पाहायला मिळणार आणि या संपूर्ण आकर्षक विद्युत रोषणाईने हा संपूर्ण परिसर भरभरून गेलेला आहे। समोरच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो इथेही खूप सुंदर असा सेल्फी पॉइंट जो आपल्याला पाहायला मिळतोय। खूप सुंदर आणि आकर्षक ही विद्युत रोषणाई आपल्याला संपूर्ण उपवनच्या या परिसरामध्ये पाहायला मिळते। आकर्षक अशी विद्युत रोषणाई आपण पाहू शकतो आणि हळूहळू ठाणेकरांची गर्दी होताना या उपवन आर्ट फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळते। देशाची कला संस्कृती दर्शवणारा हा फलक आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण उपवन तलावाच्या परिसरामध्ये अशाच प्रकारची ही सुंदर आणि आकर्षक विद्युत रोषणाई लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो आता उद्घाटनानंतर ठाणेकरांची गर्दी उपवन परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। 10 जानेवारी ते 13 जानेवारी 4 दिवस ही कलाकृती ठाणेकरांना आसपासच्या परिसरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे आणि आपण बघू शकतो अगदी प्रवेशद्वारापाशी ही सुंदर अशी ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आताच या भव्य दिव्य सोहळ्याचे लोकार्पण संपन्न झालेले आहे आणि वेगवेगळे स्टॉल्सही आपल्याला इथे पाहायला मिळतात। कला संस्कृती खाद्य संस्कृती याचं दर्शन आपल्याला या